कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहील. तर उद्या हे बजेट आणि उद्या बजेट असल्यामुळे आपलं शनिवारी ही मार्केट चालू राहणार आहे. तर उद्या वन साइड रॅली पण होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. जसं तुम्ही जर मागे जाऊन जर डाटा जर बघितला तर त्या डाटानुसार कधी मार्केट डाऊन आलं, कधी मार्केट जोरात अप गेलं. जास्तीत जास्त मला 3 ते 4 कॅन्डल तरी मोठ्या मोठ्या दिसून येऊ शकतात. जर उद्या मार्केटमध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जर पैसे मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट पण नक्की पाहायचा आहे आणि नीटच पाहायचा आहे केअरफुली. कारण असे बरेच गोष्टी आहेत जे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजून चला, जर एखादी निगेटिव्ह किंवा बॅड न्यूज जर असेल आणि मार्केट म्हणजे त्या न्यूजने इफेक्ट होऊन जर खाली येत असेल तर तो ब्रेक लागू शकतो ह्या झोनच्या मध्ये, ज्या झोन म्हणजे 23,265 आणि 23,141 हा झोनचा ब्रेक आहे. आणि ह्या झोनच्या ब्रेकनुसार ते कुठं ना कुठं ह्या झोनला ते पुलबॅक देणार, एक तर इथून पुलबॅक देईल किंवा इथून पुलबॅक देईल, पण ह्या झोन पासून त्याला अप साईडला जावं लागेल जर जोरात क्रॅश झालं तर. समजून चला, जर क्रॅश न होता मार्केट फ्लॅट ओपन होऊन ह्या ठिकाणी साइडवेज ओपन झालं आणि 10 सव्वा 10 नंतर ते मीटिंग सुरुवात झाली आणि नंतरच एक वन साइड आल्यामुळे एकदमच एक स्पाइक आली आणि ह्या स्पाइकने जर 23,653 ह्या लेवलला क्रॉस केला तर मग तुम्हाला ह्या साईडला जरासं कॉल साईडला वर्किंग करायचं आहे. आता अजून एक गोष्ट, उद्या मार्केट पॅनिक अवस्थेमध्ये असतं, म्हणजे अप साईड जोरात जातं, डाऊन साईड जोरात जातं. जर तुम्ही ऑप्शनचा ट्रेड घेत असाल तर त्याला स्टॉप लॉस लावूनच तुम्हाला सहजासहजी ट्रेडिंग करायचं आहे. जर तुम्ही इक्विटीमध्ये जर स्टॉक्स घेत असाल तर इक्विटीमध्ये स्टॉप लॉस न लावता जरी ट्रेडिंग केलं तरी काही हरकत नाही. कारण एखाद्या न्यूजमुळे फक्त जसं अर्धा 1 तास 2 तास त्या स्टॉकवर इफेक्ट राहतो, त्यानंतर इफेक्ट पूर्ण जातो, आहे तसं ते स्टॉक्स त्यांच्या ट्रेंडला फॉलो करायला सुरुवात करतात. ह्या बजेटमुळे फक्त मार्केटची व्हॉलॅटिलिटी चेंज होते. मार्केटमध्ये व्हॉल्यूम येतो, पण ते व्हॉल्यूम कसा येतो, काय येतो, हे तुम्हाला हळूहळू समजून सांगेलच मी, कारण ते उद्याच्या प्रेडिक्शन तुम्हाला केअरफुली तुम्हाला मी बोलेनच. पण आता तर जस्ट आपण उद्यासाठी जे प्रेडिक्ट करतोय ते उद्यासाठी एवढंच महत्वाचं आहे. ऑप्शनमध्ये स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करायचं आहे. इक्विटीमध्ये जरासं विदाऊट एसेल जरी आपण काम केलं तरी काही हरकत नाही. पण ऑप्शन मधला कुठलाही ट्रेड असू दे, स्टॉक ऑप्शन असू दे किंवा रेग्युलर असू दे किंवा फ्युचर असू दे, तर जर तुम्हाला सॉरी तुम्हाला त्यामध्ये फक्त एसेल लावून ट्रेडिंग करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी, आता उद्या ज्या बजेटमध्ये अशा बऱ्याच गोष्टी अनाऊन्स केल्या जातात ज्या अनाऊन्स नंतर एखाद्या स्टॉक्सवर किंवा पर्टिक्युलर स्टॉक्सवर इफेक्ट मोठ्या प्रमाणात पडू शकतो. मग कुठल्या स्टॉक्स असतील किंवा इंडियन गव्हर्नमेंटच्या आधार कोणकोणत्या कंपन्या वर्किंग करतात आणि त्यांचा इफेक्ट कसा होईल हे सांगणं किंवा हे हुडकणं एकदम अवघड आहे. पण एक गोष्ट होऊ शकतो, सेक्टर वाईज जर तुम्ही वर्किंग करायला गेला आणि त्या सेक्टरच्या निगडीत एखादा जर स्टॉक्स निवडला तर नक्की त्या स्टॉक्सवर मुवमेंट येऊ शकते. मग स्टॉक्स कोणकोणते आहेत किंवा इंडियन इंडियन गव्हर्नमेंटशी निगडीत कुठले कुठले स्टॉक्स आहेत हे तुम्हाला लिस्ट आपल्याला सकाळी 9 वाजता करेक्ट, सॉरी 9 ते 9:15 आपल्या मेन ग्रुपला किंवा प्रीमियम ग्रुपला तुम्हाला मिळून जातील. त्या स्टॉक्सवर तुम्हाला फक्त उद्या वॉच करायचा आहे. जर त्यामध्ये एखाद्या स्टॉकच्या निगडीत एखादी न्यूज वगैरे असेल तर तुम्ही नक्की त्याला विकत घेऊ शकता किंवा सेल करू शकता. जे तुम्हाला योग्य वाटतं त्यानुसार त्या स्टॉक्सला तुम्ही सेल किंवा बाय केलं तरी काही हरकत नाही. उद्या फक्त एक छोटासा व्ह्यू आहे, एकतर ह्या साईडला एकदम बेस्ट वे नसेल तर फ्लॅट ओपन झालं समजा, चला जर मार्केट इथून पण खाली येत असेल तर इथे कुठला एकदम चालू शकतं. हा जसं फुलबॅक दिला तसं इथे एवढं फुलबॅक देण्याचे चान्सेस एकदम कमीच आहेत. पण कुठल्याही साईडला तुम्ही ट्रेड करत असताना फक्त स्टॉप लॉस फॉलो करून तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. फक्त निफ्टीमध्ये हे एक बाईंग झोन असेल आणि हा एक बाईंग झोन असेल. सेलिंगसाठी माझा व्ह्यू थोडा जरा थांबलेला आहे. का थांबलेला आहे? कारण मार्केटने पूर्णपणे ट्रेंड चेंज केला आहे. जे डाऊन ट्रेंड होता हा डाऊन ट्रेंड हा ब्रेक केलाय. हा त्याचा लो हा त्याचा लोअर हाय होता आणि हा लोअर हायला पण त्यानं ब्रेक केलाय आणि इथून पूर्ण ट्रेंड आपल्याला चेंज झालाय आणि त्या ट्रेंडनुसार आपल्या मार्केटचा जे व्ह्यू आहे तुम्हाला बी पॉझिटिव्ह दिसतोय. ह्या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये पण आपल्याला पॉझिटिव्ह दिसण्याचे चान्सेस आहेत. हा झाला निफ्टीचा व्ह्यू. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. बँक निफ्टी मधला जर व्ह्यू बघितला तर बँक निफ्टी एक रिजेक्शन झोन होता आणि प्रॉपर रिजेक्शन घेऊन त्यानं आपलं पहिलं टार्गेट तर अचीव्ह केलं, फक्त सेकंड टार्गेट जरासं अचीव्ह करायचं राहिलं. पण ह्या बँक निफ्टीला पण समजून जर फ्लॅट ओपन केलं जरी सस्टेन झालं तर एक स्पाइक देऊन इथपर्यंत किंवा इथपर्यंत पण टार्गेट आपला अचीव्ह करून देऊ शकते. क्रॅश झालंच, एखादी न्यूज जर आलीच तर ह्या झोन पण एकदम बेस्ट झोन आहे, तो बाईंग ठरवेल. ह्या झोनच्या जर खाली जायत असेल तर क्रॅश, तर ह्या झोनच्या अजिबात खाली तुम्हाला सेलचा विचार जास्त करायचा नाही. हा एक रिस्की पुट आहे, एकदम रिस्की म्हणजे रिस्की काय हरकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्की पुट पण मी लिहून ठेवेन, कारण हे तुम्हाला समजून येणं खूप गरजेचं आहे. कारण मार्केट ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला आपलं काम करणं खूप आणि खूप महत्वाचं आहे. ओके, हा रिस्की पुट आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला अजिबात कुठे एंट्री घ्यायची नाही. इथे तुम्ही घेतला तर बेस्ट आणि बाईंग झोन म्हटला तर ह्याच्यावरती एकदम बेस्ट होऊन जाईल. आणि ऑलरेडी बाईंग झोनच्या दरम्यान बघा एक सायकोलॉजिकल नंबर येतो, तो म्हणजे 50,000. हा सायकोलॉजिकल नंबरला थोडी जर असं सेलिंग दर्शवू शकते. जरी जरी दर्शवलं तर थोडंसं पॅनिक मुवमेंट येईल, खालीपर्यंत जाईल
जर तुम्ही इथे कुठं सीचा पोझिशन घेतला तर नाही जरी पोझिशन क्लोज केली तर काय हरकत नाही. इथे सस्टेन परत एकदा पुलबॅक देऊ शकता, कारण इथं ब्रेक केल्या गेल्या बऱ्याच आमचं एसएल असतं ते एसएल हंट करून मार्केट वर जाण्याचे चान्सेस आहेत. एक तर तुम्ही एसएल हा ठेवा, म्हणजे मोठा जरा उद्या ठेवून जरा काम केलं तरी काही हरकत नाही, कारण चांगले पैसे आपल्याला उद्या मिळू शकतात. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. उद्याचे मुवमेंट आहेत, अजिबात मिस करू नका. फक्त तुम्ही ज्या पद्धतीने मी प्लॅनिंग सांगितलं त्याच प्लॅनिंग जर मार्केट तिथं आलं तरच वर्किंग करा. जास्त हेवी क्वांटिटी किंवा जास्त अमाऊंट ट्रेडिंग करायला जाऊ नका. मॅनेजमेंट ठेवा, मनी मॅनेजमेंट ट्रेडिंग करायला उद्या सुरुवात करा. ओके, थँक्यू.